श्रोते हो, आचमन कसं करावं हे आपण बघितलं. आता आचमन का करावं याच्याविषयी आपण चर्चा करतो आहोत. शास्त्रामध्ये आचमनाविषयी असं म्हणलं जातं की प्रथमम यत् पिबती तेन ऋग्वेदम प्रीणाती, यत् द्वितीयम तेन यजुर्वेदम प्रीणाती, यत् तृतीयम तेन सामवेदम प्रीणाती. अर्थात आचमनाद्वारे आपण ज्या वेळेला 3 वेळेला जलप्राशन करतो तर या प्रत्येक जलप्राशनाने पहिल्यांदा ऋग्वेद, दुसऱ्यांदा यजुर्वेद आणि तिसऱ्यांदा सामवेदाची तृप्ती होते आणि म्हणून हे आचमन केलं पाहिजे. आता शारीरिक दृष्ट्या जर आपण या गोष्टीचा विचार केला तर आचमन करताना ज्या वेळेला आपण ब्राह्मतीर्थाने पाणी पितो तर ते पिताना आपल्या मुखाची रचना ही एका चोचीप्रमाणे होत असते आणि ते जलप्राशन करताना ज्या वेळेला आपण पाणी ओढतो तर आपल्याकडून नकळत आपल्या शरीराच्या मुखाची रचना ही शीतली प्राणायाम करताना जशी रचना होते, योगशास्त्राचा जर आपला अभ्यास असेल तर लक्षात येईल या शीतली प्राणायामासारखी रचना आपल्या मुखाची होते. आणि त्याचबरोबर आपण जल ज्या वेळेला प्राशन करतो तर आपल्या शरीराला शीतलता प्राप्त होते, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे, नवचैतन्य भरलं जातं आणि शरीरामध्ये प्राणशक्तीचा जो व्यय झालेला आहे ती प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये पुन्हा भरपूर निर्माण होते. आणि मग म्हणून कोणतंही कर्म करताना सुरुवातीला आपण आचमन करतो आणि तसंच कोणत्याही कर्माच्या शेवटी सुद्धा पुन्हा आपण आचमन करतो. त्याचंही कारण हेच असावं की आपण संपूर्ण कर्म करताना जी आपली ऊर्जा खर्च झाली आहे ती ऊर्जा परत आपल्याला मिळावी, पुन्हा प्राणशक्ती स्थिर आपल्या शरीरामध्ये राहिली पाहिजे. आणि म्हणून बघा, कोणत्याही कर्माच्या सुरुवातीला जसं आचमन आहे तसं कर्मांते सुद्धा द्विराचमन किंवा आचमन करायला नक्की सांगितलेलं आहे. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.